अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं। सूरज, आता आपण पाहतोय अजित पवार सर्व आमदारांचं विधान भवनात दाखल झालेत। आता शिंदे गटाचे आमदार सुद्धा विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। नेमकं काय घडतंय? नक्कीच जी विधान परिषदेची निवडणूक आहे त्याला चौकीची जरत आहे, कारण सर्वच म्हणजे आमदार आहेत ते आता विधान भवनात जायला सुरुवात झालेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार देखील हॉटेल ताज मधून विधान भवनाच्या दिशेने रवाना थोड्याच वेळात होणार आहे। तर सगळेच जे आमदार आहेत ते आता एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उशिरा रात्री हॉटेलमध्ये बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीमध्ये एकंदरीत मतदान कसं करावं, मतदान कसं बाद होऊ शकतं, या सर्व गोष्टींची ज्या आमदारांना जी माहिती आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली आहे। तसंच पहिल्या पसंतीची मतं कोणाला द्यायची, दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची, या सर्व प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते सर्व आमदारांना करण्यात आलेलं आहे। आता थोड्याच वेळात सर्व जे आमदार आहेत ते बसेसमधून विधान भवनाकडे आता सुद्धा रवाना होणार आहेत। अगदीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं सर्व अपडेट घेत राहणार होतं। आपण पाहतोय की आता शिंदे गटाचे सर्व आमदार हे विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। शिंदे गटाकडे सध्या 40 आमदारांचं पाठबळ आहे स्वतःचं। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले आहेत। सर, काय सांगाल? आज निवडणुका होत आहेत, ठीक आहे, आता बसलोय, चाललोय, आता जाणार विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन ते साहेब जो काय आदेश देतील तो आम्ही पाळू। काय वाटतं नेमका धक्का कोणाला बसेल? खूप फोडाफोडी होईल असं महाविकास आघाडी महाविकासाकडे धक्का बसेल। काल बैठक वगैरे झाली, तर बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं काय नाही, मतदान आम्ही जे काय सांगतो त्या उमेदवारांना आमच्या करायचं आहे। एक्स्ट्रा कोटा जो काय राहील तो मुख्यमंत्री साहेब जे आणखीन कोणाला सांगतील, अजितदादा गटाला सांगतील, भारतीय जनता पार्टीला सांगतील, त्यांना देऊ। खूप खूप धन्यवाद। आमच्याशी बातचीत केली लवकर